यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली ही स्पर्धा आणि या भव्य दिव्य मैदानावरती जिथे आपण जर पाहिलं तर दोन स्पर्धा अप्रतिम दर्जाने कंप्लीट झाल्यात आणि तिसरी स्पर्धा रजनी क्रिकेटमध्ये आपण पाहतोय एक अलिबाग प्रीमियर लीग, त्यानंतर झिरेश्वरी झिराटपाडा यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आणि आता गावदेवी चषक आपण पाहतोय. चला सामना चालू करून घ्या पंच. शेवटची 2 मिनिटं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, अन्यथा आपण जर वेळ दवडला तर 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. स्ट्राइक एंडवरती सिद्धेश, नॉन स्ट्राइक एंडवरती संकेत ही सलामीची जोडली गुडलक परुपाडा संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅकवरती जिथे आपण जर पाहिलं तर हर्षल आला, गोलंदाजी मार्कवरती हर्षलला यावेळी आपण पाहतो बोलवलं गेले. हर्षल यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय, जिथे आपण जर पाहिलं तर आल्या आल्या हे षटक त्याच्या खांद्यावरती सोपवले गेले. पंचांचा इशारा लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन यावेळी आपण पाहतोय. बघा वेळ दवडून का मित्रांनो, आपल्यासाठी 20 मिनिटं लावलेली आहेत. सामन्याला आपण पाहतोय सुरुवात झाली. पहिला चेंडू यावेळी आपण जर पाहिला तर सही सरळ दिशेमध्ये धाडला गेला. अर्थातच आपण जर पाहिलं तर योग्य त्या दिशेमध्ये ठोकला गेलेला फटका वन बाउन्स ओव्हर द बाउंड्री झालाय, चौकार. हर्षद आलाय. हर्षदच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं ना तर सिद्धूने आपण जर पाहिलं तर अप्रतिम स्ट्रोक खेळला. ऑन डी टोस येऊन यावेळी डीप पॉइंट वरती खेळला गेलेला स्ट्रोक, 4 धावा मिळाल्या. यावेळचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये खेळला गेला. आता मात्र दिशा बदलली गेली. आता डीप पॉइंटची दिशा इथे मात्र निवडली, परंतु दशा तीच. वन्स अगेन 4. जाते, परंतु ही मागणी इथून मात्र फेटाळली गेली. सांगितलं की चेंडू योग्य टप्प्यावरून चाललाय, त्यामुळे हा चेंडू निर्धाव येत असताना आपण पाहतोय. इथून मात्र आपण जर पाहिलं ना तर पहिल्या 2 चेंडूंवरती चौकार आल्यानंतर मागचा चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकला गेला. यावेळी सुद्धा स्क्वेअर कट करायचा होता, परंतु आणखीन एक चेंडू आपण जर पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती टाकला गेलाय. लगातारचे 2 चेंडू आपण जर पाहिलं तर निर्धाव आलेत. चौकार आल्यानंतर चोख प्रत्युत्तर दोन्ही चेंडूंवरती इथून मात्र दिलंय. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 8 धावा यावेळी आपण जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना हर्षदने खर्च केल्यात. थोडीशी चांगली गोलंदाजी यावेळी आपण जर पाहिली तर हर्षदच्या माध्यमातून होत्या, परंतु यावेळचा चेंडू स्ट्रेट बॅटने व्ही शेप मध्ये भिरकावला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. जोपर्यंत चेंडू अडवेल तदवरती एक सिंगल मिळेल आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती मात्र पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 9च्या घरात. 9 ऑन अ स्कोर कार्ड. 5 चेंडूंचा खेळ संपतोय. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार, तदनंतर लगातारचे 2 चेंडू डॉट आणि तदनंतर पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर फुलर लेनचा चेंडू व्ही शेप मध्ये भिरकावत असत एक सिंगल. अशा रीतीने 9 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळी गुडलक परुपाडा संघाच्या डावखुऱ्या त्याचा फलंदाज स्ट्राइक एंडवरती आला. यावेळी त्याने सुद्धा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण जर पाहिलं ना तर हा चेंडू यावेळी निर्धाव आला. थोडीशी आपण जर पाहिली ना तर गफलत तिथे पाहायला मिळाली. लेझीनेस यावेळी आपण पाहतोय मैदानावरती दाखवला जातोय. अर्थातच आपण जर पाहिलं ना तर यावेळी
जिथे आपण पाहतोय पहिलं षटक संपलंय. गुडलक परुरपाडा संघासाठी येणाऱ्या या 9 धावा आपण पाहिल्यात. 9 धावा जिथे पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती लागल्यात. मग अशा वेळी पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना हर्षदने आत्तापर्यंत जे चेंडू आहेत ना योग्य टप्प्यावरती टाकलेत. लगातारचे 4ही चेंडू योग्य टप्प्यावरती टाकत असतात. एकच धाव त्याने खर्च केली आहे. त्यामुळे पहिलं षटक संपल्यानंतर 9 धावा बिनबाद 9 असं आपलं दृश्य मैदानावरती पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात होईल तसं नवीन गोलंदाज इथून मात्र वापरला जातोय. शुभम यावेळी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. शुभमच्या खांद्यावरती षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं यावेळी सोपवलं गेलं. सांघिक दुसरं तर वैयक्तिक पहिलं षटक तो हाताळण्यासाठी सज्ज झाला. जिथे आपण पाहतोय 9 धावा गुडलक परुरपाडा या संघाच्या धावफलकावरती लागल्यात. आपण जर पाहिलं पहिल्या 2 चेंडूंवरती आक्रमक खेळ सिद्धूने जरूर केला होता, परंतु तदनंतर त्याला पूर्णपणे थांबवलं गेलं होतं आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं ना तर या चेंडूंवरती किंबहुना येणाऱ्या चेंडूंवरती आता सिद्धूला पुनश्च एकदा त्याच रीतीने आक्रमण करावं लागेल धावा बनवायच्या असतील तर. आपण जर लक्ष टाकलं तर जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न गुडलक परुरपाडा संघाचा सुद्धा असेल. यावेळी सुद्धा त्याच दिशेमध्ये वारंवार आपण पाहतोय मनामध्ये ठरवून फटकेबाजी केली की जाते की काय असं दृश्य मैदानावरती आपण पाहतोय. कारण चेंडू पडल्यानंतर आउटसाईड ऑफ स्टंप शॉट ऑफ गुडलेन त्याच्यावरती स्क्वेअर कट, परंतु या चेंडूंवरती आपण जर पाहिलं तर निर्धाव लिहिलं जातंय, डॉट लिहिलं जाते. त्यामुळे या षटकातील पहिला चेंडू निर्धाव आला. सुरुवात तर आतापर्यंत आपण जर पाहिली तर इथून मात्र गोलंदाज शुभमने मात्र चांगली केली आहे. यावेळी शफल होऊन बॅग आपण जर पाहिलं तर आउटसाईड ऑफ स्टंप येऊन बसून फटका खेळायचा होता, परंतु क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवेल एक सिंगल मिळेल. लेग बाईटच्या स्वरूपात येणारी ही एक धाव आपण पाहतोय. एकेरी धाव धावफलकावरती लागली आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते, जाऊन पोहोचते डबल फिगरमध्ये 10 वरती जात असताना पाहायला मिळते. 10 ऑन अ स्कोर कार्ड 10 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंच्या अंती आपण जर पाहिलं तर 10 धावसंख्येपर्यंत इथून आपण जर पाहिलं ना तर गुडलक परुरपाडा हा संघ पोहोचत असताना पाहायला मिळतोय. केबी आवाज विपक्ष गुडलक परुरपाडा असा सामना मैदानावरती रंगला. जाखमादा परुरपाडा ज्याने आजच्या दिवसामध्ये 95 धावा लावल्या होत्या धावफलकावरती. किंबहुना हर्षल पाटील बबलूचं अर्धशतक 65 धावसंख्येची खेळी त्याची आपण पाहिली होती, परंतु आज पुन्हा एकदा त्याच गावातील दुसरा संघ मैदानावरती उतरला जिथे त्यांची धावसंख्या 10 वरती स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत चालला, बॅटच्या स्टिकर एंडवरती लागल्यानंतर संकेत वाकडेने झेल पकडला आणि फलंदाज यावेळी आपण पाहतोय संकेत बॅक टू डग आउट. तर बाहेरच्या चेंडूला छेडखानी करण्याचा प्रयत्न केला होता, पंच वळाले, सांगितलं की हा चेंडू वाईड आहे. अवांत स्वरूपाची धाव नक्की धावफलकावरती आपण घेतोय आणि एकेरी धाव लागल्यानंतर 11 धावा धावफलकावरती लागतात. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक दुसरं चालू असताना गावदेवी चषक 2025 आणि या चषकाचा हा दुसरा दिवस, त्याच्यामधील एक चांगली लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा चेंडू पडल्यानंतर उसळी प्राप्त करतोय शॉट गुडलेन, अर्थातच हापोलीमध्ये टाकलेला हा चेंडू आपण जर पाहिला तर उसळी प्राप्त करून सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झाला आणि निर्धाव सुद्धा आला. आपण पाहतोय चांगली गोलंदाजी यावेळी गोलंदाजाच्या माध्यमातून होते. शुभम ज्याने आतापर्यंत शुभ सुरुवात आपल्या संघासाठी केली आहे, कारण पहिला चेंडू त्याने आपण जर पाहिलं तर निर्धाव टाकला होता. यावेळचा चेंडू आडवा बाटने खेळला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये प्रोटेक्शन तैनात आहे. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तदवरती एक धाव इथून आपण पाहतोय धावफलकावरती घेतली जाते. नाममात्र एक धाव यावेळी चेंडूवरती मिळली आहे आणि एकेरी धावेनंतर आपण जर पाहिलं तर बघता बघता दुसरं षटक सुद्धा आता इथे संपण्याच्या मार्गावरती वळत असताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ संपतोय. 5 चेंडूंचा खेळ संपला आणि 12 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागतात.
यावेळचा चेंडू पुनश्च एकदा स्लोअर वन धीम्या गतीचा पेस काढून घेतलं होतं या चेंडू मागेच मागचं आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर चेंडू पुनश्च एकदा यष्टीरक्षकाकडे मार्गस्थ केलाय. मग सुरुवात कशी झाली निर्धाव चेंडूने आणि त्याचा अंत सुद्धा आपण पाहतोय निर्धाव चेंडूने सुद्धा झालाय. त्यामुळे सुरुवात जर तुम्ही चांगली करत असाल ना तुमच्या षटकाची तर त्याचा अंत किंबहुना त्याचा शेवट सुद्धा तितक्याच चांगल्या रीतीने होत असतो हे शुभमने दाखवून दिलंय. 2 षटकांचा खेळ संपला. 12 धावा धावफलकावरती लागल्या गुडलक परुपाडा या संघाच्या. आता तिसरं षटक येणं बाकी आहे. तिसऱ्या षटकासाठी पुनश्च एकदा आपण जर पाहिलं तर हर्षल सज्ज झाला ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. तोच हर्षल यावेळी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं हे षटक तो हाताळतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसऱ्याला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकेडवरती आपण जर पाहिलं तर प्रतीकला पाहायला मिळतं. यावेळी सिद्धूच्या बॅटमधून 2 चौकार आले होते परंतु पूर्णपणे त्याला चिडूचूप केलंय, खामोश केलंय. कोणतीही मोठी संधी त्याला मात्र उपलब्ध करून दिली जात नाहीये. परंतु जसा चेंडू रडार मध्ये आलाय त्याला आडवा बॅटने यावेळी आपण पाहतोय उडवला गेला. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय हा मोठा फटका. षटकार त्याला चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ मिळाला. लेंथ बॉल होता त्याला आडवा बॅटने खेळला आणि षटकार सुद्धा मिळवला. लेंथ बॉलला तितक्याच सहजतेने पिक केलं कारण या चेंडूवरती गती नव्हती आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर आडव्या बॅटने खेळत असताना या चेंडूवरती षटकार आलाय. अर्थातच आपण जर पाहिलं तर प्रतीक सांगतोय समोरच्या फलंदाजाला शांत ठेवलं म्हणून काय झालं, मी इथून खेळ करणार आणि षटकार सुद्धा मारणार. मागच्या चेंडूवरती षटकार आलाय. आणखीन एक मारण्याचा प्रयत्न होता परंतु तो सुद्धा हा प्रयत्न आपण जर पाहिलं तर तिथे मोडीत काढला गेला. त्यामुळे आता आपण जर पाहिलं तर हा चेंडू षटकार आल्यानंतर निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. चूक प्रत्युत्तर निर्धाव चेंडू टाकत असताना यावेळी दिला. जिथे धावसंख्येकडे पाहिलं तर आतापर्यंत 18 असं दृश्य मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 1 बाद 18 आतापर्यंत पाहायला मिळालं. त्यामुळे येणाऱ्या षटक क्रमांक हे तिसरं चालू असताना यावेळचा पुनश्च एकदा त्याच गतीचा हा चेंडू धीम्या गतीचा चेंडू होता. पुनश्च एकदा आपण जर पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप येऊन यावेळी चेंडूला कव्हर करून बाउंड्री लाईनवरती भिरकावण्याचा प्रयत्न झाला. शॉर्टऑफ क्रिकेटमध्ये हेच असतं, ज्यावेळी तुमच्याकडे टायमिंग नसतं, तुम्हाला टायमिंग साधायचा असेल तर तुम्हाला तितकासा कमी वेळ असतो आणि तुम्हाला त्याच वेळेमध्ये तुम्हाला मोठी फटकेबाजी किंवा स्वतःचा खेळ सुद्धा उंचवायचा असतो. यावेळी सुद्धा सरळ बॅटने खेळलाय. सरळ आपण पाहतोय राऊंड बगतच्या हातात फलंदाज क्रमांक दुसरा बाद. जिथे स्वरूपला अनेक वेळा आपण पाहिलं सिद्धू सोबत तो ओपनिंगसाठी येतो आणि तेव्हाच धाबा सुद्धा बनवतो परंतु आज त्याची वळणी थोडीशी पाठी लावली गेली. अर्थातच ओपनिंगसाठी उजव्या आणि डाव्या हाताचं कॉम्बिनेशन नेलं परंतु हे कॉम्बिनेशन सपशेल फेल झालं असल्या कारणामुळे आता गुडलक परुपाडा संघ थोडासा अडचणीत सापडला. यावेळचा चेंडू अलॉंग द कार्पेट तितक्याच वेगाने खेळला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती जोपर्यंत येईल एकच धाव इथून मात्र भेटेल. एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय पुढे सरकते. अर्थातच आपण जर पाहिलं तर उत्साहाने खेळलं जाते मैदानावरती. का उत्साहानं का नाही खेळायचं, कारण आपण जर पाहिलं ना तर समोरचा संघ धावा बनवत असताना पाठी राहिलाय किंबहुना आपण जर पाहिलं तर त्यांचे विकेट सुद्धा गेलेत आणि अशा वेळी आपल्या गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढवायचा असेल ना तर स्वतःला तितकंच प्रूफ करत असत गोलंदाजांना सुद्धा तितकीच चांगली साथ द्यावी लागेल. यावेळी उलट्या हाताने खेळला गेला. चेंडू हवेत चालाय. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूवरती येण्याचा प्रयत्न परंतु जोपर्यंत चेंडू अडवला जाईल एकच सिंगल यावेळी आपण पाहतोय मिळते. नेहमी आपण जर पाहिलं तर उलट्या हाताने खेळणं म्हणजे दुधारी तलवार म्हटलं जातं. ही कधी चालली तर चालली अन्यथा मग समोरच्या संघाला किंबहुना स्वतःच्या संघाला बर्बाद सुद्धा करून जाते. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्येकडे लक्ष टाकलं तर 20 धावा धावफलकावरती लागल्यात.
20 धावा आपण पाहतोय आतापर्यंत. गुडलक परुपाडा या संघाच्या धावफलकावरती लागल्या, त्यामुळे हे षटक सुद्धा चांगल्या रीतीने यावेळी हर्षलने हाताळलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, तदनंतर 2 चेंडू डॉट आले, तदनंतर विकेट आला, तदनंतर लगातार 2 चेंडूंवरती सिंगल आल्या. त्यामुळे 20 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर. अर्थातच 18 चेंडूंचा खेळ, पहिल्या 18 चेंडूंचा खेळ संपला आणि आता येणारं 4थं षटक, या 4थ्या षटकामध्ये कशा रीतीने धावा बनवल्या जातील. स्ट्राईक एंडमध्ये आपण पाहतोय सिद्धू याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मागपती आपण पाहतोय पराग यावेळी गोलंदाजी मागपती सज्ज झाला. षटक क्रमांक 4 त्याच्या खांद्यावरती सोपवलंय. मग पराग इथून कशा रीतीने गोलंदाजी करणार, कारण समोर आपण जर पाहिलं तर ज्या खेळाडूने पहिल्या सामन्या किंबहुना पहिल्या सत्राची सुरुवात तितक्याच दिमागदार रीतीने केली होती, परंतु तोच खेळाडू आता मागच्या चेंडूंवरती शांत राहिलाय. पूर्णपणे संधीच दिलेली नाही आहे त्याला हात खोलण्याची, कारण जेव्हा तुम्ही फलंदाजांना बांधून ठेवता त्यावेळी फलंदाज पूर्णपणे बीट सुद्धा होतात. अशा रीतीने पडल्यानंतर चेंडू वेगाने सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने चाललाय. डॉट आलाय, झोळीमध्ये जाऊन पडतोय आणि निर्धाव सुद्धा येतोय. डॉट चेंडू येत असताना आपण पाहतोय षटक क्रमांक 4 सुरुवात झाली आहे. सुरुवात या षटकाची आपण पाहतोय अप्रतिम रीतीने केली आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकत असत आपण जर पाहिलं तर परागने सुरुवात केली आहे. आणखीन एक चांगला चेंडू, यावेळी चेंडू हवेत चाललाय परंतु निर्जन स्थळे जाऊन पडेल जिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. एकच सिंगल मिळेल. लगातारचे दोन्ही चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकले जातात. पहिला चेंडू भरधाव वेगाचा होता, यावेळचा चेंडू आपण जर पाहिला तर तितक्याच चांगल्या दिमागदार रीतीने टाकला. जो पेस होता या चेंडू मागचा तो काढून घेतला आणि त्याचमुळे की काय आपण जर पाहिलं तर इथे हा चेंडू निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे 2 चेंडूंचा खेळ संपतो आणि संघाची धावसंख्या जिथे 4थं षटक चालू असताना 21, 2 बाद 21 असं दृश्य आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे. यावेळचा चेंडू स्क्वेअर कट करायचा होता, परंतु हा सुद्धा प्रयत्न यावेळी निष्फळ ठरला गेलाय. चेंडू सरळ पुन्हा एकदा यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. अर्थातच आपण जर पाहिलं तर जसे षटक तिसऱ्या षटकामध्ये हाताळलं होतं ना हर्षलच्या माध्यमातून, तशा रीतीने हे षटक सुद्धा हाताळलं जात आहे. त्याच्याच पावलावरती पावलं ठेवून यावेळी गोलंदाजी केली जाते आणि समोर स्वरूपला सुद्धा यावेळी बांधून ठेवलं जात आहे. यावेळचा पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. ओव्हरस्टेपचा हा नो यावेळी पंचांनी दाखवला आणि आता त्या निर्णयावरती ठाम सुद्धा राहावं लागेल. 1+1 अशा 2 धावा मिळतील. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. येणाऱ्या चेंडूंवरती फ्री हिटवरती आता सिद्धूला खेळ तितकासा साधावा लागेल, कारण धावसंख्या थांबली आहे. धावसंख्येकडे जर लक्ष टाकलं तर 23 धावा धावफलकावरती लागल्या, 23. यावेळचा चेंडू पडल्यानंतर बाहेर जाणारा पंच वळालेत. गोलंदाजाला दंडित केले जाते. सांगितले जाते की हा चेंडू वाईड आहे. अवांत स्वरूपाची धाव यावेळी आपण पाहतोय धावफलकावरती लागते. मग परागने पहिला जेव्हा तो षटक घेऊन आला, पहिल्या चेंडूवरती पराग याने पहिला चेंडू डॉट टाकला, तदनंतर एक सिंगल आली, तदनंतर डॉट आला, परंतु नो बॉल आल्यानंतर पुन्हा एकदा यावेळी मोमेंटम शिफ्ट केलं जात आहे. चेंडूला सरळ डाळलं जाते मिडविकेटच्या डोक्यावरतून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पंचांकडे रेफर केले जाते की हा चेंडू बीमर आहे की नाही. तर विनोद पाटील आपल्याला विनंती करतोय की या आपण चाचपडायचं आहे की हा चेंडू नो आहे की नाही.
आणि तिसऱ्या पंचाने सांगितलंय इट्स अ नो बॉल. 7 धावसंख्येचा बोनस यावेळी आपण पाहतोय. दुष्काळात 13वा महिना टाकून चाललाय. कारण आपण जर पाहिलं तर या चेंडूवरती तब्बल 7 धावा आल्यात आणि संघाची धावसंख्या 7ने मात्र पुढे सरकली आहे. धावसंख्येकडे लक्ष टाकलं तर आता 37 धावा धावफलकावरती लागल्यात. चेंडू सुपूर्त करा मैदानावरती. विनाशकाली विपरीत बुद्धी ज्याला म्हटलं जातं त्याचं उदाहरण मैदानामध्ये आपण पाहतोय. गरज नव्हती या चेंडूंची, परंतु इथून आपण जर पाहिलं तर आता स्वतःनेच पायावरती कुऱ्हाड मारून घेतली आहे. हे दृश्य मैदानावरती आपण पाहतोय. कारण जिथे सामना पूर्णपणे केबी आवाज संघासाठी चालू झाला होता, किंबहुना आपण जर पाहिलं तर जो सामना होता तो गुडलक परुळपाडा संघासाठी थांबला होता. त्या सामन्यामध्ये आता गुडलक परुळपाडा संघ डोकं वरती काढण्यास सुरुवात करतोय. कारण आतापर्यंत आलेले या चेंडूवरती आपण जर पाहिलं ना, तब्बल 7 धावा आल्यात आणि आता येणारा चेंडू सुद्धा फ्री हिटचा असेल. या फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का आणखीन एक? यावेळचा चेंडू आपण जर पाहिलं तर स्क्वेअर कट केलाय. चांगला स्ट्रोक आहे, सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल सरळ घरंगळत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिले 3 चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकले होते. अर्थातच आपण जर पाहिलं तर 0 होता, 1 आली, तदनंतर डॉट आला. परंतु तदनंतरच्या 2 चेंडूंमागे आपण जर पाहिलं ना, तर तितक्याच खोऱ्याने धावा सुद्धा खर्च केल्यात. त्यामुळे आपण जर पाहिलं तर आता येणारं हे 5वं षटक जिथे चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 41 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा चेंडू बिहाइंड द विकेट डीप फाईन लेग वरती खेळलाय. आणखीन एक मोठा स्ट्रोक आलाय. चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. मागच्या 3 चेंडूंवरती आपण जर लक्ष टाकलं ना, तर तब्बल 24 धावा गोलंदाजाने खर्च केल्यात. त्यामुळे आता संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 45 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. 45 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 45 धावा, 2 गडी बाद असं दृश्य आपल्याला मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. जिथे गुडलक परुळपाडा संघ अचानकपणे सुस्थितीमध्ये आला. आता त्याला मात्र रोखलं जाऊ शकत नाहीये. जिथे आपण जर पाहिलं तर जो मोमेंटम शिफ्ट झाला होता तो मोमेंटम आता यावेळी आपण जर पाहिलं तर गुडलक परुळपाडा संघाकडे गेला आणि ज्या रीतीने ते मैदानावरती खेळतात असं वाटलं की कुठेतरी या स्पर्धेमध्ये किंबहुना या सामन्यामध्ये गुडलक परुळपाडा संघ मागे पडतोय की काय. परंतु जिथे आपण जर पाहिलं ना, बॅकफूटवरती चाललेली गाडी तसंच त्याला मात्र फ्रंट फूटवरती आणण्याचं काम सिद्धेशने केलंय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते, परंतु त्यानंतर 2 षटकार 2 चौकार आतापर्यंत आलेत. मग संघाची धावसंख्या सुद्धा त्याने पुढे नेलेली आपल्याला पाहायला मिळते. 45 धावा यावेळी धावफलकावरती लागतात. षटक क्रमांक हे अंतिम यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा चेंडू स्ट्रेट बॅटने स्वरूपने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या आवाक्याबाहेर आणखीन एक आला यावेळचा फटका. चौकार. स्वरूपने खेळलेला फटका 4 धावा देऊन चालला. यावेळचा चेंडू अखूट टप्प्याचा आपटलेला. पंचांचा इशारा, 2 हात जमिनीलगत समांतर करून सांगितलं जाते की हा चेंडू वाईड आहे. अवांत स्वरूपाची धाव आता धावफलकावरती लागेल आणि एकेरी धाव धावफलकावरती लागल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय वेगाने पुढे सरकते. 50 धावा धावफलकावरती आपण पाहतोय येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळचा चेंडू आपण पाहतोय बॅट चिल्डिंग सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. कॉट बिहाइंड स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद.
चा खेळ यावेळी येणं बाकी असताना अर्थातच आपण जर पाहिलं तर या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपला. 50 होत्या, एक वाईड आला या षटकामध्ये. दोनच बॉल झाले त्यावरचे. हा मग झालं ना, एक चौकार आला, एक वाईड आला, त्या एक दुसरा बॉल वाईड आला. 51 झाले ना, 51 बरोबर ना, 51 झालेले आहेत. अरे पहिला बाउंड्री त्याच्यानंतर वाईड आणि त्याच्यानंतर विकेट. 50 झाल्या. 50 धावा झालेल्या आहेत, माफ करा. मी काय करू शकत नाही. 50 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक शेवट आणि अंतिम चालू असताना या षटकातील उर्वरित चेंडू येणं बाकी, जिथे आपण पाहतो एक विकेट मिळाली आहे. यावेळचा चेंडू आपण जर पाहिलं तर आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न असताना इथून फलंदाज मात्र होईल बाद. डीजे नवीन खेळाडू मैदानावरती चाललाय. शुभम यावेळी फलंदाजीसाठी येतोय. स्ट्राईक एंडवरती सिद्धेश आहे. सिद्धेश आणि शुभम ही दोन भावांची जोडी आपण मैदानावरती पाहतोय. आता येणाऱ्या या षटकातील आपण जर पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 3 चेंडू संपलेत. 3 चेंडूंचा खेळ संपला. उर्वरित 3 चेंडू येणं बाकी. 50 धावा धावफलकावरती. यावेळचा चेंडू आपण जर पाहिला तर बराचसा बाहेर टाकला गेला. पंच सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. आता एक धाव धावफलकावरती लागेल आणि धावसंख्येकडे जर लक्ष टाकलं तर 51 धावा धावफलकावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 51 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 51 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक हे शेवटचा आणि अंतिम चालू असताना थोडंसं लांबलं गेलंय. यावेळचा चेंडू स्ट्रेट बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे सरळ त्याच्या हातामध्ये जाऊन पडेल. आणखीन एक फलंदाज झेलबाद स्वरूपात सिद्धेश बॅक टू द डगआउट. ऋषी यावेळी आपण पाहतोय फलंदाजीसाठी आला. स्ट्राईक एंडवरती खेळतोय. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपतो. येणारे 2 चेंडू बाकी असताना आडवा बॅटने खेळलाय. पॉवरफुल स्ट्रोक आहे. चेंडू जाईल सरळ डीप मिड विकेटच्या डोक्यावरतून षटकार.
तर जयनमान सातेच्या संघाने नाणेफेक जिंकली आहे. त्यांनी त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा नक्की आहे. मात्र तोपर्यंत मित्रांनो पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या दिशेला, जिथे काळभैरवेश्वर आवास विरुद्ध गुडलक परुरपाडा या दोन संघाच्या दरम्यान एक घमासान युद्धाला आता सुरुवात झाली आहे. पहिलं षटक मैदानावरती आलंय. पहिलं षटक आल्यानंतर आता मात्र सुरुवात केली जाते. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतरच्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा या मॅचमध्ये आपण बघितलं बॅटिंग करत असताना एका बाजूला मग जयेश सुनेकर, दुसऱ्या बाजूला आपण बघत आहोत सुमित मैदानावरती आलाय आणि गोलंदाजी करण्यासाठी सिद्धेशला आपण बघतोय. तो या चेंडूवरती बघा सिद्धेशच्या माध्यमातून हा चेंडू हाताळला गेला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू थांबला होता. जयेश सुनेकर हा जबरदस्त खेळाडू आहे. प्रत्येक रिझनला तो खेळू शकतो. मग डीप एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा फटके येतील, मिड विकेटला सुद्धा येऊ शकतात. याच दरम्यान पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूवरती काय प्रहार केलाय, कलात्मक फटका, चेंडू 4 धावांसाठी, चौकार. कमॉन डीजे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती. तर यावेळेस मात्र आपण मैदानावरती बघितलं ना, जे नशिबामध्ये असतं अगदी तेच होतं. कॅच ड्रॉप झाली होती, मात्र त्यानंतर रनआउटची संधी निर्माण झाली, महत्वाची विकेट आली आणि जयेश चुनेकर या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये परततील सुरुवात करून दाखवली होती. चौकार मैदानावरती मारला होता, पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता. मात्र त्यानंतर जेव्हा मैदानावरती गोलंदाजी करण्यासाठी आला, संभ्रम निर्माण झाला. सुमितने या ठिकाणी सांगितलं होतं की नाही, मी माझी विकेट कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि त्यानंतर मात्र जयेश परतला. या मॅचमध्ये एक महत्त्वाची विकेट गेली. पहिला गडी गारच झालाय. जयेश सोनेकरच्या माध्यमातून एक चौकार आम्ही मॅचमध्ये बघितलाय. तर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अंती धावा बनल्यात, त्या म्हणजे 6 धावा. तर आता 24 चेंडू आहेत, 53 धावांची अजूनही रिक्वायरमेंट आहे. 59 धावांचं फार मोठं आव्हान. त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना मैदानावरती जेव्हा खेळण्यासाठी तेव्हा तुम्ही उतरता तेव्हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास असायला पाहिजे. किंबहुना न्यू बॅटर जेव्हा मैदानावरती येत आहे तर न्यू बॅटर मैदानावरती काय विचार करत असेल की या ठिकाणी पहिली विकेट अर्ली गेले, सुरुवातीलाच फलंदाज जयेश बाद झालाय, आता मला टिकून खेळावं लागेल. किंबहुना पहिल्या षटकामध्ये सिद्धेशने जे प्लॅनिंग केलं होतं त्याच्यामध्ये त्याला यश मिळालं आणि त्यानंतर मात्र नेक्स्ट बॉलर मैदानावरती येत आहे गोलंदाजीच्या मार्कवरती. तर गोलंदाजी करण्यासाठी आपण बघत आहोत ना, तर मैदानावरती षटक क्रमांक दुसरा संकेत मैदानावरती गोलंदाजी करण्यासाठी येथे आपण बघतोय. त्याला प्राचारित केलंय. स्ट्राईक इनवरती बॅटर सुद्धा तयार आहे आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मैदानावरती तो उतरलाय सुद्धा. तर या चेंडूवरती लाईन अँड लेग बघा, ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू गेला होता, डॉट. तर गोलंदाजी करण्यासाठी संकेत आलाय. समोर बॅटिंग करण्यासाठी सुमित तयार आहे. सलामीवीर फलंदाज म्हणून आपण सुमितला पाहिलं होतं. तो स्ट्राईक इनवरती होता. पहिला चेंडू निर्धाव आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी बॉलर रेडी आहे, त्याच्यावरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघा, क्षेत्ररक्षकाने थांबवलं या चेंडूला. या दरम्यान मात्र मैदानावरती आपण बघत आहोत सुमित लेझी राहिला आणि फलंदाज क्रमांक 2 या ठिकाणी पोहोचलाय. ओके, बेल्स या ठिकाणी पेटली होती आणि ती बेल्स पडली नाही. मित्रांनो, या मॅच मध्ये बघतोय ना, एक फार मोठं जीवनदान आहे. कारण आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा बघितलं होतं, जेव्हा जॉस बटलर होता बॅटिंग करत होता, बॉलिंग करत असताना समोरच्या गोलंदाजाने चेंडू टाकला होता, बेल्स पेटली, मात्र बेल्स नाही पडली आणि त्याच्यामुळे ती विकेट नाही करायला धरली जात आणि त्यामुळे या 2 धावा मैदानावरती पूर्ण केल्यात. मॅचकडे आपण वळत आहोत. ज्यावेळेसचा फटका बघा, कॉपी बुक साइड खेळला होता,
क्षेत्ररक्षक आहे, कव्हरच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल करतोय, तोपर्यंत धाव मैदानावरती एक मिळेल. ते म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. अशा पद्धतीनं सुमितची विकेट या मैदानावरती नाही गेली, कारण किंबहुना तो प्रेममध्ये सुद्धा होता. एक चांगला हिट त्या ठिकाणी होता. मात्र या मॅचमध्ये बघत आहोत सुमितला जीवनदान आहे. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती संकेतच्या माध्यमातून आपण बघत आहोत. या खेळाला पुन्हा एकदा सुरुवात केली गेली आणि बॉलिंग ट्रॅकवरती तो तयार आहे. तर हा चेंडू बघा पडल्यानंतर थोडासा खाली थांबला होता आणि त्यानंतर मात्र जेव्हा मॅचमध्ये आपण बघतोय ना, एका बाजूने मैदानावरती प्रयत्न करत असताना संकेत आहे, दुसऱ्या बाजूने सुमित आहे. संकेत वागडे सुद्धा या मॅचमध्ये फटकेबाजी करू शकतो. डॉट मैदानावरती आलाय. षटक दुसरं प्रगतीपथावरती आहे. 59 धावा तुम्हाला जेव्हा बनवायच्यात ना, तेव्हा प्रत्येक गोलंदाजावरती पॉवर प्लेमध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्हाला फटके मारता आले पाहिजेत. फटका मैदानावरती खेळलाय चेंडू दीर्घकाळ हवेमध्ये आणि यानंतर मात्र एक महत्वाची विकेट संकेत वाकडे परतलाय. कमॉन डीजे मास्टर. तर आपण बघत आहोत प्रबोध भगत मैदानावरती उतरलाय. तर यंदाच्या वर्षी नक्कीच एक चांगल्या फॉर्ममध्ये तो आहे. मात्र या सामन्यामध्ये ॲज पर मॅच सिच्युएशन त्याला खेळावं लागेल, कारण विकेट्स या ठिकाणी गेल्यात आणि त्यानंतर मात्र तो मैदानावरती स्ट्राईक एंडवरती होल्ड करत असताना पाहायला मिळत आहे. तर पहिल्या चेंडूवरती स्विच इन मारण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. मात्र या फटक्यावरती जर आपण बघितलं ना, तर मैदानावरती धाव त्याला मिळत नाही. या चेंडू निर्धाव आलाय. षटक क्रमांक दुसऱ्या या ठिकाणी संपलाय आणि त्यानंतर मात्र काय जबरदस्त गोलंदाजी होती ना. ज्या पद्धतीनं आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये अनालिसिस केलं गेलं, जेथे 6 धावा धावफलकावरती होत्या. षटक क्रमांक दुसरे जेथे गोलंदाजी करत असताना केवळ 3 धावा मैदानावरती आल्या. म्हणजे 59 धावांचं आव्हान तुम्हाला चेस करायचं. ज्यावेळेस 2 षटकांमध्ये बॅटिंग पॉवर प्ले आहे, धावा मैदानावरती आल्या पाहिजे होत्या, मात्र धावा नाही आल्यात. मात्र अजूनही वेळ निघून गेली नाही आहे. ते म्हणतात ना, योग्य वेळेवरती योग्य निर्णय घ्यावा लागतो आणि तो निर्णय आता काळभैरवेश्वर आवाज संघाला घ्यावा लागेल. 3 षटकं बाकी आहेत. 18 चेंडू येतील आणि 18 चेंडूंवरती रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे तर 50 धावांची रिक्वायरमेंट आहे. म्हणजे बघा, या मॅचमध्ये 3 षटकांमध्ये 18 चेंडूंवरती 50 शिवधनुष्य पेलायचं. मग एका बाजूने प्रबोध, दुसऱ्या बाजूने सुमित मॅचमध्ये कधी परतू शकतात, कारण काळभैरवेश्वर आवाज संघाला माहिती आहे षटकार चौकारांशिवाय आता काही जमणार नाही आहे. कारण 50 धावा 3 षटकांमध्ये पूर्ण करण्यासाठी दोन्ही खेळाडूंनी या मैदानावरती जीव तोडून फलंदाजी करावी लागेल, किंबहुना शेवटपर्यंत लढावं लागेल, तेव्हा या होऊ शकतात. बॉलिंगमध्ये पुन्हा सिद्धू. तर या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ आहे तिथे, फिल्डिंग त्या ठिकाणी केली जाईल. वाडिश लॉंग ऑफपर्यंत चेंडू ट्रॅव्हल करत होता. क्षेत्ररक्षक डीपमध्ये होता. जोपर्यंत येईल फील्ड करेल तोपर्यंत स्ट्राईक रोटेट झाली. आता मात्र बॅटिंग करत असताना एक आक्रमक फलंदाज प्रबोध भगत मैदानावरती आहे. तर आपण पाहिलं ना, या मैदानावरती जेव्हा प्रबोध उतरला ना, त्याला इनोव्हेटिव्ह स्ट्रोक खेळायचे. मग त्याने पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. इथं रॅम्पवॉक करत स्ट्रोक खेळायचा होता. तर यावेळेसचा फटका समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे तैनात, एक जबरदस्त कॅच. प्रबोध देखील आपण बघतोय ना चिंतेमध्ये होता, कारण फटका चांगला होता. मात्र कॅच अव्वल दर्जाची आणि फलंदाज प्रबोध बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. थँक्यू.
थँक्यू ऋषी. या ठिकाणी आपण बघतोय ऋषिकेश पाटील आहेत डीजे ऑपरेटर, यांच्या माध्यमातून जबरदस्त संगीत या ठिकाणी आपण ऐकलं. तर नक्कीच या मॅचमध्ये ऋषीचा रोल फार मोठा आहे. जेव्हा ही स्पर्धा आयोजित केली जाते अनेक पैलूंनी तो महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मात्र येथे डीजे ऑपरेटिंग करत असताना सुद्धा तो पाहायला मिळत आहे. बॅटची कडा होती, चेंडू ट्रॅव्हल करत कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये, जेथे आउटफील्ड क्विक आहे. एका धावेला तर यावेळेस मात्र फटका जबरदस्त आहे. मात्र त्यापेक्षा जास्त महत्वाचं काय आहे ती म्हणजेच ही जी कॅच त्याने घेतली आहे. तर मैदानावरती आणखीन एक फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे मास्टर. तर या सामन्यामध्ये बघा काय जबरदस्त कॅच घेतली होती. एक रिले कॅच आपण नेहमीच बघत असतो, मात्र या प्लेयरने स्वतः एकट्याने त्या ठिकाणी उडी मारली, चेंडू फेकला, त्यानंतर कॅच कंप्लीट केली. फार महत्त्वपूर्ण असतं ते क्षण जेव्हा प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं ते मैदानावरती दाखवलं जातं. सेकंड अटेम्प्टमध्ये कॅच घेतला होता. समोर क्षेत्ररक्षक आहे तर लॉंग क्षेत्रामध्ये एक महत्त्वाची विकेट गेली. क्षेत्ररक्षण डीपमध्ये होता आणि एक महत्त्वाची कॅच. कमांड डीजे मास्टर. कुठेतरी डोई जर झाल्या डोकेदुखी ठरतात. 59 डावांचं आव्हान त्या क्षणी तुम्हाला मैदानावरती उतरल्यानंतर ठरवावं लागतं. सुरुवातीची टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली, त्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये सुद्धा आपण बघितलं गडबड बघायला मिळाली. कोणत्याही फलंदाजाला टिकून खेळता आलं नाही. त्यानंतर जर आपण विचार केला तर एक चौकार केवळ आपण पाहिला तर धावा मैदानावरती 12 आहेत. 50 धावा आवश्यक होत्या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं. मात्र आता 2 षटकं मैदानावरती बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी जी आवश्यकता आपण आज बघतोय ना, 12 झाले ना, 59 60 पकडले. तर 12 चेंडूंवरती 27 धावांची आवश्यकता आहे. तर गोलंदाजी करत असताना बॉलिंग मार्कवरती आता मात्र न्यू बॉलर दक्ष मैदानावरती आलाय. षटक क्रमांक 4 त्याच्या माध्यमातून येईल. स्ट्राईक एंडवरती आपण बघत आहोत सुमितला, जो आतापर्यंत टीक धरून आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा आक्रमण केलंय आणि आक्रमण मैदानावरती फसलंय आणि मैदानावरतून सुमित सुद्धा मैदानावरतून परतेल बॅक टू द पवेलियन. सामन्यामध्ये आपण पाहिलं दक्षला पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा दक्ष जेव्हा मैदानावरती गोलंदाजी करेल तेव्हा समोरच्या संघासोबत खेळत असताना त्याचा आत्मविश्वास द्विगुणित झाला असेल आणि या मॅचमध्ये आतापर्यंत एकतर्फीपणा वाढला. तर या चेंडूवरती स्लो ओव्हर 1 या ठिकाणी डीप कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये खेळायचं होतं, त्या दिशेला फटका सुद्धा मारायचा होता. मात्र या चेंडूवरती धाव कोणती येत नाही. डॉट मैदानावरती आलाय. असं फार कमी वेळा मी बघतो जेव्हा हर्षल मैदानावरती बॅटिंगसाठी येतो. तर यावेळेस हर्षलच्या बॅटमधून तो फटका आलाय ना, त्याने बाउंड लाईनच्या बाहेर हा फटका खेळलाय. चेंडू सीमारेषा पार येतोय. बिग स्ट्रोक षटक.
तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा हर्षलच्या बॅट मधून आक्रमण, बॅक टू बॅक सेकंड इन रो. काय जबरदस्त फटका खेळलाय. या मॅच मध्ये दाखवून दिलंय की मला जर मैदानावरती लवकर पाठवलं असतं ना तर नक्कीच मी काहीतरी करून दाखवलं असतं. 24 धावा धावफलकावरती आहेत, 24 रन्स. 59 जेव्हा बनवायचे आहेत ना तेव्हा 24 धावा म्हणजे ते अर्ध्या लक्षापर्यंत सुद्धा पोहोचले नाही आहेत. जिथे 29 किंवा 30 धावा होतील ना तेव्हा म्हटलं असतं की अर्ध्या धावा मैदानावरती पूर्ण झाल्यात. मात्र काय कमालीचे फटके आलेत. आतापर्यंत 2 चेंडू सलग 2 षटकार त्याने दाखवून दिले की मॅच मध्ये टायगर अभी जिंदा है. चेंडूवरती प्रहार केला, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. थर्ड इन रो. कम ऑन डीजे मास्टर. आहेत जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 29 धावांची. मॅच इज ऑन. तर हर्षलने आज दाखवून दिलं. हा चेंडू या ठिकाणी आपण पाहिला तो वेट फॉर अंपायर डिसिजन येथे असेल. मात्र इट्स ऑन अ फेअर डिलिव्हरी. पंचांच्या माध्यमातून निर्णय आला. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपलं. आता 6 चेंडू आणि 29 धावांचं रणशिंग फुंकलंय. या मॅच मध्ये मात्र मित्रांनो बघा हर्षलने सर्वांना प्रभावित केलं. त्यांनी दाखवलं की जिंकण्याची वृत्ती असावी लागते, संघर्ष करावा लागतो, सहज तुम्हाला विजय मिळणार नाही. मात्र त्यासाठी प्रयत्न केले. आतापर्यंत या मॅच मध्ये त्याच्याच बॅटमधनं सलग 3 षटकार आपण बघितले. अन्यथा कोणत्याही फलंदाजाला या मैदानावरती टिक धरता आला नव्हता. 6 चेंडू बाकी आहेत तर 29 धावांची रिक्वायरमेंट, 29 रन्स. या 29 धावा बनू शकतात का? कारण लागोपाठ 3 षटकार जर येऊ शकतात ना तर 5 सुद्धा येऊ शकतात. आपण क्रिकेटमध्ये बघितलंय 6 चेंडू 6 षटकार सुद्धा आलेत. एका षटकामध्ये तब्बल 48 धावा कुट्टानं ऋतुराज गायकवाडला आपण पाहिलंय. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर हा कारनामा होत असेल तर टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा होऊ शकतो. तो वळतोय पुन्हा एकदा मॅचकडे. तर पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय आणि चेंडूला आउट ऑफ दी पार्क मारलाय. चेंडू सीमा पार. येतो षटकार. तर आता मात्र 5 चेंडू बाकी आहेत आणि 23 धावांची अजूनही रिक्वायरमेंट या मॅच मध्ये. तर बॅटची कडा घेतली होती. त्यानंतर मात्र पाठीमागे विकेट किपर होता त्याच्या हातामधून सुद्धा चेंडू पाठीमागे आला आणि त्याबरोबरीने आपण जर विचार केला एक शॉट टोर्नामेंटला क्षेत्ररक्षक लावला होता. एक शॉट फाईन लेग आपण बघतोय. त्यानंतर जर आपण विचार केला क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्यूहरचना आता बदलेल. कारण लेफ्ट हँडेड बॅटर जेव्हा मैदानावरती येतोय ना तेव्हा आता येणाऱ्या 4 चेंडूंवरती जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 22 धावांची, म्हणजे 4 चेंडूंवरती तुम्हाला 4ही बिग स्ट्रोक मारावे लागतील. तर हा चेंडू वाईड आहे म्हणजे येणारे 4 चेंडू आणि 21 धावा. बघा प्रत्येक चेंडू नंतर या ठिकाणी समीकरणं बदलली जातात. प्रत्येक धाव महत्त्वाची असते मॅचमध्ये. जेव्हा तुम्ही मैदानावरती उतरत असताना तेव्हा समोरच्या संघाच्या स्ट्रॅटेजीला तुम्हाला भेदावं लागतं. तर हा चेंडू या ठिकाणी बाउंडलाईनच्या दिशेला येईल का? चेंडू फरार झाला लॉंग स्टॉप मध्ये. सीमा रेषा पार. येतो चौकार. तर मात्र जमू शकेल. तर यावेळेचा फटका बाउंडलाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार. षटकार.
तर या मॅच मध्ये आपण बघतोय ना, चेंडू बाकी आहेत ते म्हणजेच 2, तर आवश्यकता 11 धावांची. हर्षलच्या बॅट मधून आलेला या मॅच मधला हा चौथा घणाघाती प्रहार, षटकार. 2 चेंडू बाकी आहेत, 11 धावांची रिक्वायरमेंट. तर या सामन्यामध्ये आपण बघत आहोत संघर्ष केलाय, लढलाय मैदानावरती, झुंज दिल्या. 3 चेंडू या ठिकाणी 17 धावांची रिक्वायरमेंट होती. एक वाईड आला. हो चौका आला बरं तिकडे. अरे 19 पाहताना 2 6 आले ना, नाही 1 6 आला, 2च ना. तो यावेळेस आणखीन एकदा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, षटकार. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. एक चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे, कंपल्सरी चेस आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे सुपरवर असती ना तर नक्की त्या ठिकाणी सामन्यामध्ये आणखी मजा वाढली असती. मात्र गोलंदाज आता काय विचार करत असेल, या ठिकाणी एक चांगला चेंडू, एक विकेट जर आली तर मॅच बदलेल, एक डॉट चेंडू आला तर मॅच बदलेल. किंबहुना या ठिकाणी आपण बघितलं काळभैरवेश्वर आवाज संघाचा हर्षल याने आज जर पाहिलं ना तर कफन बांध क्या या मैदानावरती, जे होईल ते पाहिलं जाईल. तर नक्कीच आता मात्र मॅच मध्ये दिलाय तिसऱ्या पंचांसाठी निर्णय, आणि त्यानंतर मात्र सर्वांच्या नजरा असतील त्या म्हणजेच विनोद पाटील यांच्याकडे. या मॅचचा रिझल्ट काय असेल मित्रांनो, मॅच जर आपण बघितली ना, मी म्हटलं होतं की सामन्यामध्ये जेथे नक्कीच जर आपण पाहिला हा चेंडू ज्यावेळेस आला ना, पंचांनी कोणती रिस्क घेतली नाही. पंच देखील आता हुशार आहेत. जर आपण विचार केला राजेश पाटील, शरद पाटील, त्यांना माहिती आहे अद्ययावत प्रणाली आहे. तर इशारा आलाय, मॅच ऑन आहे. तर आता मात्र जर आपण विचार केला ना तर एका चेंडूवरती आवश्यकता असेल ती म्हणजे 4 धावांची. 4 आल्या तर मॅच बनेल, 4 आल्या तर मॅच जिंकली जाईल. एक चांगला चेंडू आला तो गुल्लक पडून पाडा, एक खराब चेंडू आला त्याच्यावरती प्रहार केले गेले तर काळभैरवेश्वर आवाज कोणी जिंकू देत. मात्र तुम्ही पाहत राहा टेनिसक्रिकेट.in वरती गावदेवी चषक 2025. आतमध्ये कोणी जाऊ नका, मॅच संपल्यानंतर पंच सामना डिक्लेअर करत नाही तोपर्यंत कोणी आतमध्ये जाऊ नका. तर एका चेंडूवरती धावा हव्यात 4. फ्री आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो, फ्री आहे. फटका खेळलाय, डाव्या ठिकाणी एक आली, आणि यानंतर मात्र या मॅच मध्ये एक निसरडा विजय मी म्हणेन तो मिळवला गुल्लक परुपाडा संघाने. मात्र हर्षासाठी मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजेत, ज्यांनी या मैदानावरती दाखवलं